दुधगाव येथे एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरून विक्रीसाठी आलेल्या महिलांना बुधगाव हायस्कूल जवळून ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून चोरीतील 2.5 तोळे सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले आहे। लक्ष्मी बाळू सकट, वय 34, राहणार घर नंबर 10 ई वॉर्ड, राजेंद्रनगर, झोपडपट्टी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। दीपाली किशोर काळे, वय 40, राहणार मालू हायस्कूल जवळ, संभाजीनगर, जयसिंगपूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। सोनू हरी काळे, वय 35, राहणार वाल्मिक आवास, 50 नंबर बिल्डिंग, सांगली, तालुका मिरज। आणि शारदा बंटीनाथ हातळगे, वय 45, राहणार जयसिंगपूर, नांदणी रोड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत। दुधगाव येथे पंचकल्याण महोत्सवमध्ये फिर्यादी शकुंतला शशिकांत पाटील, राहणार बोलवाड, तालुका मिरज ह्या पूजेसाठी आल्या असताना जेवण विभागात फिर्यादी जेवण करून हात धुण्यासाठी गेल्या असता त्यांच्या गळ्यातील 2.5 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण गर्दीत कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेले। या फिर्यादी यांनी याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन गुन्हा नोंद केला होता। या गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींना निष्पन्न करून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकांनी आरोपींचा शोध घेत असताना पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील संशयित महिला ह्या बुधगाव हायस्कूल जवळ चोरी केलेल्या सोन्याच्या दागिना विक्री करण्याकरिता येणार आहेत। माहिती मिळताच पथकाने सापळा लावून महिला आरोपीस ताब्यात घेतले। त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता सदर गुन्ह्यातील चोरीस केलेला मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन करून गुन्ह्याची कबुली दिली आहे। तर महिला आरोपी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार मेघराज रुपनर हे करीत आहेत।